सलाम, नमस्ते, प्रेज द लॉर्ड. माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय आहे ख्रिसमसच्या शुभेच्छा द्याव्यात की नाही. मेरी ख्रिसमस म्हणणे खरंच हराम आहे का? ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्याने किंवा सांताक्लॉजची टोपी घातल्याने किंवा ख्रिसमस या सणामध्ये सामील झाल्याने आपला धर्म बुडतो का? आपली संस्कृती खरंच बुडते का? या सर्व विषयांवर बोलण्यासाठी जे आहे तो हा व्हिडिओ मी खास करून बनवतोय. गेल्या काही वर्षांपासून आपण सतत पाहतोय की ख्रिसमस आला की मग काही जण जे आहे ते ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊ नका असं सांगितलं जातं. मुस्लिम समाजातून जे आहे ते बऱ्याच जणांचे ते झाकीर नायक, मौलाना तारिक जमील आणि इतर बऱ्याच साऱ्या मौलानांचे छोटूर लोकांचे जे आहेत ते व्हिडिओ फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर व्हायरल केले जातात आणि मेरी ख्रिसमस बोलू नका, ख्रिसमसच्या शुभेच्छा देऊ नका अशा पद्धतीनं सांगितलं जातं. इस्लाममध्ये या सगळ्या गोष्टी हराम आहेत. अशा पद्धतीनं काहीतरी जे आहे ते चुकीचं जे ज्ञान आहे ते समाजाला देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्याही पलीकडे हिंदुत्ववाद्यांना जे आहे ते अचानक संस्कृतीचे डोहाळे लागतात. मग ते वासुदेव जे आहे त्याचं फोटो टाकायला जे आहे ते सुरुवात करतात. सांताक्लॉज नाही, वासुदेव ही आपली संस्कृती आहे, ही संस्कृती जपली पाहिजे. त्याच्यानंतर सांताक्लॉजची टोपी दाखवायची. मग एकीकडे जे आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात असणारे मावळे, त्या मावळ्यांची टोपी दाखवायची आणि म्हणायचे की मुलांना हे नाही हे शिकवा. काल तर मी अजूनच वेगळं पाहिलं की सांताक्लॉजची टोपी टाकून एका बाजूला दुसऱ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो झिरो टोप आहे तो टाकून जे आहे की मुलांना हे नाही हे शिकवा अशा पद्धतीचे जे आहेत ते काहीतरी पोस्ट व्हायरल करण्याचा. त्याच्याही पलीकडे जाऊन ख्रिसमसची ट्री नाही, तुलसी पूजन शिकवा मुलांना आणि तुलसी पूजन दिवस साजरा करा अशा पद्धतीच्या ज्या काही आहेत त्या पोस्ट टाकण्याचा जो आहे आणि यातून समाजामध्ये काहीतरी द्वेष पसरवण्याचा जो आहे तो काही मंडळी प्रयत्न करताना मी पाहतो. सर्वात पहिली गोष्ट सांगण्याची काय आहे की आपण भारतासारख्या देशामध्ये राहतो. या भारतासारख्या देशामध्ये अनेकविध धर्म जे आहेत ते आपण पाहतो. प्रत्येक धर्मियांचे वेगवेगळे सण आहेत. ते सण जे आहे ते प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने साजरा करतो आणि या सणांमध्ये प्रत्येकच धर्माचे लोक जे आहेत ते आपापल्या परीने सामील होण्याचा, त्यांना शुभेच्छा देण्याचा, त्यांचा आनंद स्वतःचा आनंद आहे म्हणून जो आहे तो समजण्याचा जो आहे तो प्रयत्न नेहमीच करत असतात. आपण देशामध्ये जर सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये जर साजरा होणारा सण कुठला असेल तर तो मला वाटतं की तो दिवाळी हा सण असेल. दिवाळी हा सण आपण पाहतो देशभरामध्ये साजरा होतो. कोणीही त्या ठिकाणी जात आणि धर्म या सगळ्या गोष्टी पाहत नाहीत. अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागामध्ये देखील जे आहेत ते लोक स्वतःच्या घरावर जे आहेत ते विद्युत रोषणाई करतात. काही ठिकाणी पणत्या वगैरे लावतात. जाती आणि धर्म न पाहता बऱ्याच ठिकाणी घराघरांमध्ये जे आहे ते फराळ वगैरे देखील बनवलं जातं. तर तो जो आहे तो इथल्या संस्कृतीचा भाग आहे. सण वगैरे साजरे जे काही आपण करतो ते इथल्या संस्कृतीशी निगडीत असतात आणि या ठिकाणी इतर धर्मियांचे जे काही सण आहेत, ख्रिश्चनांचे सण असतील, बुद्धिस्टांचे सण असतील, शिखांचे सण असतील, त्यानंतर मुस्लिमांचे सण असतील, ते देखील इथल्याच संस्कृतीचा भाग आहे आणि यालाच आपण गंगा जमनी तहजीब जे आहे ते म्हणतो. आता या गोष्टी करत असताना कोणाच्या तरी त्याच दिवशी पोटात दुखण्याची काही आवश्यकता आहे का? या दिवशी जे आहे ते सांताक्लॉज वगैरे जे आहे ते शाळांमध्ये किंवा इतर ठिकाणी जे आहे ते ख्रिश्चन धर्मियांचेच लोक फक्त सांताक्लॉज आणतात अशातला भाग नाही. काही काही ठिकाणी काही दुकानं वगैरे असतील, काही ठिकाणी जे आहेत ते वेगवेगळे व्यावसायिक जे आहेत ते सांताक्लॉज जे आहेत ते बोलवतात. केकचे शॉप असतात ते सांताक्लॉज बोलवतात आणि मग चॉकलेट वगैरे देणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी करत असतात. आता माझी देखील मुलगी एका शाळेमध्ये जाते. त्या शाळेमध्ये देखील सांताक्लॉज जो आहे तो बोलवण्यात आला आणि त्यांच्याकडून जे आहे ते मुलांना चॉकलेट वगैरे देण्यात आलं. आता या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी एका संस्कृती आणि काहीतरी आनंदामध्ये सामील व्हावं याच्या संदर्भात ज्या आहेत या गोष्टी केल्या जातात. ह्याने नक्की फरक काय पडला, नक्की मला हा प्रश्न पडतो की याने कशी काय नक्की कोणाची संस्कृती धोक्यात आली. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मावळ्यांचा इतिहास सांगितलाच पाहिजे. त्याच्यामध्ये काहीही दुमतच नाहीये. तो आपण वर्षाचा 365 दिवस अगदी येशू ख्रिस्तांची ज्या दिवशी जयंती असते त्या दिवशी देखील सांगतच असतो. कोणी ना कोणी, कोणाला ना कोणाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असतो. किल्ल्यावर लोक जात असतात, वेगवेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे तो जाणून घेत असतात. परंतु
ची जी टोपी आहे, शिंदेशाही टोपी ज्याला आपण म्हणतो, त्या शिंदेशाही टोपीचा आणि सांताक्लॉजच्या टोपीचा संबंध काय? तुम्हाला ज्या गोष्टी सांगायच्या त्या गोष्टी तुम्ही सांगा. तुम्हाला मावळ्यांचं सांगायचं सांगा. ही देखील संस्कृती आहे. ही देखील ख्रिश्चन धर्मीयांची जी आहे ती एक संस्कृती आहे. त्या संस्कृतीविषयी ज्ञान दिलं तर काय आपल्या मुलांचं ज्ञान काय कमी होणार आहे का? काय प्रॉब्लेम होणार आहे का? का लगेच आपल्या मुलांचं धर्मांतर होणार आहे? हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा मला जो आहे त्या लोकांना विचारायचा. त्याच्याही पलीकडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जिरोटोप जो आहे तो काल एका ठिकाणी डिझाईन मध्ये मी पाहिला. आणि मग सांताक्लॉजची टोपी एका ठिकाणी. मग मुलांना हे नाही हे शिकवा. अहो, छत्रपती शिवाजी महाराज शिकवलेच पाहिजे, सांगितलेच पाहिजे, त्याच्या बाबतीमध्ये काही दुमतच नाहीये. मात्र ते सांगत असताना तुम्ही इतर धर्मांचा द्वेष करण्याचं कशासाठी सांगताय तुम्ही? इतर धर्मीयांची देखील संस्कृती आहे, ती देखील संस्कृती, प्रथा, परंपरा त्यांना जपण्याचा या देशामध्ये अधिकार आहे. उगाच काहीतरी एकाधिकारशाही दाखवण्याचा जो काही याच्यातून प्रयत्न आहे आणि समाजामध्ये काहीतरी द्वेष पसरवण्याचा जो प्रयत्न आहे तो थांबवला पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन काल काही जण सांगत होते की आज तुलसी पूजन दिवस आहे. आता व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ते म्हणतात की मग मातृपितृ पूजन दिवस आहे. अरे इतर दिवस नाहीत का? म्हणजे मला समजत नाही की तुलसीचं जे पूजन आहे तो भारतातला हिंदू धर्मीय मला वाटतं रोज करतो. त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही. आता शहरी भागामध्ये थोडीशी फ्लॅट संस्कृती आल्यामुळे जे आहे त्या अंगणामध्ये तुळशी वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी दिसत नाही. मात्र आता देखील हिंदू धर्मीय ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्यांच्या गॅलरीमध्ये, त्यांच्या घरामध्ये, इतर ठिकाणी तुळशी असतात आणि त्यांचं पूजन ते रोज करतात. तुम्ही त्यांना त्या गोष्टीचं ज्ञानच देण्याची गरज नाही. त्या गोष्टी ते रोज करतात. तर ख्रिसमसच आल्यानंतर ख्रिसमस ट्रीचं महत्व नका सांगू, तुळशीचं महत्व सांगा आणि तुळशी पूजन करा. कशासाठी एकाचा द्वेष करून एका विषयी जे आहे ते म्हणजे अस्मिता कट्टर करायच्यात मला हे म्हणायचं. 365 दिवस आपल्याकडे आहेत. आपण आपले जे काही संस्कृती आहे, प्रथा, परंपरा, धर्माचा देखील जे काही चांगल्या धर्मातील गोष्टी आहेत त्याचा प्रसार करण्यासाठी आपल्याकडे वेळच वेळ आहे. आणि तो ज्याने त्याने 100% करावा. त्याच्यावर कोणाचाही अंकुश असण्याचा, त्याच्या बाबतीत कोणीही काहीतरी द्वेष, राग बाळगण्याचा देखील प्रयत्न नाही. मात्र एखाद्या धर्मीयांचा सण आला आणि सणाला काहीतरी विरोध करायचा आणि त्या संस्कृतीला काहीतरी विरोध करायचा म्हणून आपल्या संस्कृती आणि आपल्या धर्मातील ज्या लोकांनी, ज्या व्यक्तींनी कधी इतर धर्मांचा द्वेषही केला नाही, अशा लोकांचं काहीतरी जे काही आहे ती प्रतीकं पुढं करून इतर धर्मीयांच्या संस्कृतीला आणि धर्मांना नावं ठेवणं हे कितपत योग्य आहे? या गोष्टी, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे. आणि कृपा करून या गोष्टी थांबवा. कोणाच्याही धर्माच्या आनंदामध्ये सामील झाल्याने कोणाचाही धर्म जो आहे तो बुडत नाही आणि कोणाचीही जी संस्कृती आहे ती बुडत नाही. या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. लोक एक दिवस ख्रिसमस साजरा करतात, त्याच्यानंतर 31ला जे आहे ते नवीन वर्षाचं स्वागत करतात. दिवाळी वगैरे आली समजा, मग दिवाळीला एकमेकांना फराळ देणे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन आहेत आपल्या तिथं. आणि मग आपण याच्यातून जे आहे ते एक आनंद एकमेकांचा शेअर करत असतो, आनंद एकमेकांना वाटत असतो. एवढाच त्यामागचा भाव आहे, दुसरा काहीही भाव नाही. आणि हा भाव मनामध्ये ठेवूनच एकमेकांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि त्यांच्या आनंदात सामील व्हायला पाहिजे. त्याच्याही पलीकडे जाऊन आता मुस्लिमांमधले जे काही आहेत गाढव प्रवृत्तीचे लोक, त्यांचे काहीतरी व्हिडिओ कालपासून व्हायरल व्हायला लागलेत. काल मी माझ्या मुलीचा फोटो टाकला, त्याच्यावर मेरी क्रिसमस लिहिलं. मग त्याच्यानंतर त्याच्यावर काही जणांचे व्हिडिओ, मग ते काहीतरी जाकीर नायरचा व्हिडिओ, मग ते मौलाना तारिक जमील आणि वेगवेगळ्या मौलानांचे जे व्हिडिओ आहेत ते त्या ठिकाणी टाकले. मी त्या सर्वांना एकच प्रश्न विचारला, मेरी क्रिसमस म्हणल्यानंतर जे आहे ह्याच्यामध्ये हराम असं आहे काय नक्की? आणि याने नक्की शिर्क नक्की झाला काय नक्की? आणि याने अल्लाहचा अनादर, अल्लाहची बेअदबी नक्की झाली काय? हा माझा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर तर कोणी देत नाही. आता ख्रिश्चन धर्मियांमध्ये येशू ख्रिस्तांना जे आहे ते ईश्वराचा पुत्र मानला जातो. आता ते ईश्वराचा पुत्र मानण्यामध्ये देखील वेगवेगळ्या ज्या आहेत त्या त्यांच्या काय म्हणतात त्याला की धारणा आहेत, वेगवेगळ्या धारणा आहेत त्याच्यामध्ये ईश्वराचा पुत्र म्हणजे मेल फिमेल रिलेशन मधून आलेला ईश्वराचा पुत्र नव्हे, तर सन ऑफ गॉड म्हणलं जातं. की आता आपण एखाद्याला अल्लाह का बंदा म्हणतो, आपण एखाद्याला की बाबा ये अल्लाह का बंदा है, ये अल्लाह के वली है असं म्हणतो आपण. तसंच ते ईश्वराचा एक पुत्र म्हणून त्यांना म्हणतात. ते मेल फिमेल रिलेशन मधून म्हणत नाहीत. या गोष्टी सगळ्यात पहिले डोक्यामध्ये घालून घ्या. आणि जे लोक तसं देखील काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न करत असतील त्या गोष्टीला कोणी समर्थन केलंय का? त्याला कोणीही समर्थन केलं नाही. बरं, दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्तांना जे आहे ते मुस्लिम आयडिओलॉजीनुसार, इस्लामिक आयडिओलॉजीनुसार जे आहे ते ईश्वराचं प्रेषित मानलं जातं.
आता मला काय म्हणायचंय, येशू ख्रिस्तांना इस्लामिक आयडिओलॉजीनुसार जरी प्रेषित मानत असले, काही जण ख्रिश्चनांमधले देखील ते त्यांना ईश्वराचा पुत्र देखील मानत नाही. काही जण त्यांना ईश्वराचा देवदूत किंवा प्रेषित वगैरे याच संकल्पनेतून जे आहे ते त्यांच्याकडे पाहतात, येशू ख्रिस्तांकडे. बरं, या संकल्पनेतून मुस्लिम आणि ख्रिश्चन जर पाहत असतील त्यांच्याकडे ईश्वराचा पुत्र, ईश्वराचे प्रेषित, तर त्याच दृष्टिकोनातून संपूर्ण जगाने येशू ख्रिस्तांकडे पाहावं असं काही गरजेचं आहे का? ते प्रेमाचा संदेश देणारे एक महान व्यक्तिमत्व, अशा पद्धतीने देखील पाहणारा खूप मोठा वर्ग जगामध्ये अस्तित्वात आहे. आणि त्या प्रेमापोटी शांतीचा संदेश देणारे, समतेचा संदेश देणारे, मानवाला मानवाशी जोडणारे एक व्यक्ती म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त जे आहे ते शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतात. बरं, मेरी ख्रिसमस असं म्हणल्यानंतर काय झालं? काही जण म्हणतात की वो अल्लाह का लड़का है, अल्लाह का बेटा है, ऐसा उसके अंदर जो है मीनिंग होता. काहीही मूर्खासारखं बरळू नका. तुम्हाला माहिती नाही तर त्याची माहिती घ्या. मेरी याचा अर्थ हॅपी. हा जो शब्द आहे हा जर्मनीमधून आलेला हा शब्द आहे. मेरी ख्रिसमस म्हणजे ख्रिसमस, आनंदी ख्रिसमस, ख्रिसमसच्या शुभेच्छा आपण मराठीमध्ये असं म्हणू शकतो. आणि ख्रिसमसला मराठीमध्ये नाताळ म्हणतात. तर हॅपी क्रिसमसच्या ऐवजी मेरी क्रिसमस म्हणतात. आता याच्यामध्ये मुस्लिमांना देखील सांगण्याचा हा विषय आहे की बरेच जण आपल्याला ईद मुबारक म्हणतात. मग त्यांना पण काही जण म्हणतात ईद मुबारक म्हणू नका, ईदच्या शुभेच्छा द्या. जसे हॅपी ख्रिसमस असतं, जसं ईद मुबारक असते, तसे दिवाळी पण शुभच असते, मग शुभ दीपावलीच म्हणा. अरे प्रॉब्लेम काय झाला नक्की? आनंद त्याच्यातनं शेअर करायचा आहे, तो आनंद शेअर केला ते महत्वाचं आहे. तुम्ही हॅपी क्रिसमस म्हणा, मेरी क्रिसमस म्हणा किंवा शुभ क्रिसमस म्हणा, काय फरक पडणार आहे ह्यानी नक्की? प्रॉब्लेम काय आहे बरं? तुम्हाला म्हणायचं जरी असलं काहीतरी, तुम्हाला आनंदात सामील व्हायचंय का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही ते सामील तर होणार नाहीये आणि मग उगाच काहीतरी एखाद्या विषयी द्वेष पसरवायचा. मुस्लिमांमध्ये देखील काल बऱ्याच जणांचे मला मेसेज आले की मी माझ्या मुलाचं वगैरे शाळेतलं किंवा कुठलं तरी स्टेटस ठेवलं ख्रिसमसचं, तर काही जणांनी त्यांना मेसेज केले की या सगळ्या गोष्टी हराम आहेत. या गोष्टी हराम आहेत हे सिद्ध करून दाखवा. मला तर वाटतं तुम्हीच हराम आहात पहिली गोष्ट. हे जे काही बोलतायत का, हेच लोक एक नंबरचे हराम आहेत ऍक्च्युअली. कारण की यांना काही नॉलेज नाही. उगाच काहीतरी उठायचं, बोंबा मारायच्या, 4 लोक ऐकतात म्हणून त्यांना ऐकवायचं आणि काहीही चुकीची माहिती जी आहे ती लोकांना द्यायची. येशू ख्रिस्तांची जी जयंती आहे ती इसवी सन 345 पासून साजरी करायला सुरुवात झाली. पहिला पोप जुलियस याने जे आहे ते 25 डिसेंबर ही तारीख येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून जो आहे तो त्यांनी डिक्लेअर केला आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्तांची जी जयंती आहे ती जगभरामध्ये साजरी होते. आता येशू ख्रिस्तांची जशी जयंती साजरी होते तशी अनेकविध वेगवेगळ्या महामानवांची किंवा धार्मिक प्रतिनिधींची जी आहे ते जयंती साजरी होतात. गौतम बुद्धांची जयंती साजरी होते. पैगंबर साहेबांची जी आहे ती देखील ईद ए मिलाद जी आहे ती त्या ठिकाणी पैगंबर साहेबांची जयंती साजरी होते. असे अनेक जे आहे लोकांच्या जयंत्या ज्या आहेत ते साजऱ्या केल्या जातात. तर येशू ख्रिस्तांच्या जयंतीच्या दिवशी शुभेच्छा दिल्याने प्रॉब्लेम काय झाला? मुळात हे जे मुस्लिम तुम्हाला सांगतात की येशू ख्रिस्तांच्या जयंतीला शुभेच्छा देऊ नका, त्या लोकांनी तुम्हाला कुठल्या सणाच्या शुभेच्छा द्यायला सांगितलंय नक्की हे त्यांना विचारा. मुस्लिम सोडत इतर कुठल्याही सणांच्या शुभेच्छा देऊ नका असं ते स्पष्टपणे सांगतात. याच मौलानांचे व्हिडिओ जे आहेत जे तुम्ही आज काल मला पाठवताय, तेच मौलाना दिवाळीच्या पण शुभेच्छा देऊ नका म्हणतात, संक्रांतीच्या पण शुभेच्छा देऊ नका म्हणतात. त्याच्यानंतर इतर जे जे काही वेगवेगळे सण आहेत, बुद्ध पौर्णिमेच्या पण शुभेच्छा देऊ नका म्हणतात. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मान्य आहेत का? लिटरली ज्या ज्या महामानवांना तुम्ही मानता असे सोशल मीडियावर दाखवता तुम्ही, त्या महामानवांच्या जयंतीच्या देखील शुभेच्छा देऊ नका असे हे लोक सांगतात तुम्हाला खरं तर. आणि त्या लोकांना तुम्ही फॉलो करता का? त्या लोकांचे व्हिडिओ मला पाठवता का? आणि त्या लोकांचे व्हिडिओ ऐकून तुम्ही त्या लोकांना त्रास देता का ज्या लोकांनी मेरी ख्रिसमस बोललं, ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या? आपल्या एवढे गाढव आपणच आहोत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं खूप जास्त गरजेचं आहे आणि या गोष्टीतून लवकरात लवकर बाहेर निघायला पाहिजे. ऍट दी एंड मला एवढंच सांगायचंय की ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्याने कोणाचाही धर्म बाटत नाही, कुठलाही मजहब खतरेमध्ये येत नाही आणि अल्लाहचा कुठल्याही पद्धतीने यातून अनादर होत नाही. येशू ख्रिस्त हे शांतीचा, समतेचा संदेश देणारे एक महामानव होते. एक त्यांना काही जण ईश्वराचा प्रेषित म्हणतात, काही प्रॉब्लेम नाहीये, त्याही भावनांचा आदरच आहे. काही जण त्याला ईश्वराचा पुत्र म्हणतात.
तर त्याही भावनांचा आदर आहे. मात्र त्याच परिपेक्षातून संपूर्ण जगाने येशू ख्रिस्तांना पाहावं किंवा जे जे कुठले ज्या ज्या धर्माचे प्रतिनिधी आहेत त्या त्या धर्माच्या प्रतिनिधींना तुम्हाला ज्या ज्या काही पारंपरिक दृष्टिकोन दिलेला आहे त्याच दृष्टिकोनातून पाहावं प्रत्येकाने, असं काही गरजेचं नाहीये. आम्ही त्यांचा आदर करतो आणि त्याच्यासाठी आम्ही येशू ख्रिस्तांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. तर तुम्हा सर्वांना येशू ख्रिस्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. या येशू ख्रिस्तांच्या जयंतीच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी येऊ अशी मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. पुढे काही 4-5 दिवसांनी जे आहे ते 31 डिसेंबर येणार आहे. त्या दिवशी देखील अशा पद्धतीचे काहीतरी फालतू मेसेज टाकून जे आहेत ते ही आमची परंपरा आणि ती त्यांची परंपरा असल्या काहीतरी गोष्टी सांगू नका. प्रत्येकाने आपापल्या परंपरा जे काही धार्मिक ज्या काही गोष्टी आहेत त्या फॉलो करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो असताना सुधारणावादी विचार देखील मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र द्वेष न पसरवता सर्वांना ख्रिसमसच्या, नाताळाच्या आणि पुढे 4-5 दिवसांनी येणाऱ्या नवीन वर्षाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेमाने जगा, प्रेमाने राहा, प्रेमाने बोला एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.